सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. तर बघूया ती लहानपणाची गोष्ट काय आठवतीये आणि ती कशी आहे. आमचे जोगमास्तर कसला तरी प्रश्न काढून विद्यार्थ्यात भांडणे लावीत. एकदा त्यांनी आम्हाला वनभोजनाला नेलं आणि तेथे जाता जाता देशस्थ मोठे की कोकणस्थ मोठे असा वाद उकरून काढला. देशस्थ मुले देशस्थांचा कैवार घेऊन बोलू लागली. कोकणस्थ भिकारडे असतात, तसेच चिक्कू असतात असं त्यांनी कोकणस्थांवर दोषारोप केले. तर देशस्थ श्रीमंत असले तरी गबाळे आणि कर्जबाजारीही असतात. कोकणस्थ बुद्धिमान असतात, उद्योगी असतात अशी आपली बाजू मांडली. देशस्थ मंडळींनीही आपण कमी बुद्धिमान नाही, आम्ही बुद्धिमान आहोत, तसे सत्पुरुषही आहोत अशी कैफियत मांडून ज्ञानेश्वर, श्रीधर, महिपती, मुक्तेश्वर, रामदास इत्यादी दाखले देऊन असा एकतरी सत्पुरुष कोकणस्थात दाखवा असा सवाल केला. त्यावर कोकणस्थ पक्षाने न्यायमूर्ती रानडे, टिळक, आगरकर, गोखले इत्यादी थोर पुरुषांची नावे सांगून हे पुरुष ज्ञानी होते, तसेच लोककल्याणासाठी देह शिजवणारे साधूच होते असा जबाब दिला. आणि देशस्थ पक्षाचा पाडाव करण्यासाठी पेशवे, पटवर्धन, नाना फडणवीस, बापू गोखले, हरिपंत फडके इत्यादी ऐतिहासिक मंडळींची यादी मांडून अशी मुत्सद्दी व वीर मंडळी देशस्थात नाहीत असे म्हटले. त्यावर देशस्थ मंडळींनी पंत अमात्य, पंतप्रतिनिधी, पंत सचिव इत्यादी नावे सांगून आपल्यावरील ऐतिहासिक हल्ला परतविला. कोणताच पक्ष कोणाला हार जाईना आणि वाद सुरेख रंगला. होता होता वादाचं सर्वसाधारण स्वरूप बदलून तो वैयक्तिक होऊ लागला. गेल्या वर्षी जोशी आणि दीक्षित असे दोघे विद्यार्थी शंकरशेठसाठी कॉम्पिटिशन करीत असताना देशस्थ दीक्षितावर कोकणस्थ जोशानेच मात केल्याचा चिमटा आम्ही कोकणस्थ मंडळींनी घेतला. तर त्याच परीक्षेत सर्व मुलात पहिला नंबर मारणारा कुलकर्णी देशस्थ आहे हे न विसरण्याबद्दल देशस्थांनी आम्हाला बजावलं. केवळ मौज म्हणून सुरू केलेला वाद आता हातघाईच्या बेतास येतोय असं पाहून जोगमास्तर म्हणाले, ए देशस्थ कोकणस्थ, तुम्ही वनभोजनाला आलाय की भांडायला आलाय? सोडा आपापल्या शिदोऱ्या आणि त्यात उसळ श्रेष्ठ की भाजी श्रेष्ठ हे ठरवा अगोदर. अरे माणसात श्रेष्ठ कनिष्ठ कसलं ठरवता? सर्वच आपापल्या परी श्रेष्ठ असतात. संधी आली आणि ती साधली की कोणीही श्रेष्ठ ठरतो, ती गमावली की कनिष्ठ ठरतो. मागं कुणी काय केलं ते कशाला बघता? आज तुम्ही कोण आहात ते बघा आणि कुणी काय करायला पाहिजे ते ठरवा. या रानातली उंचावली देशस्थाला कमी आणि कोकणस्थाला जास्ती होत नाही. तुम्ही पोस्टात गेला तर कार्ड कोकणस्थाला 3 पैशात आणि देशस्थाला 2 पैशात नसतं. देवाच्या आणि सरकारच्या हिशेबात देशातले सगळे लोक सारखेच. मग तू लहान मी मोठा हे भांडण कशाला? सगळे सारखे आणि सगळ्यांनी एकजूट करून आपलं सामर्थ्य वाढवलं पाहिजे. माझे आतापर्यंतचे सांगणे ऐकून तुम्ही म्हणाल, मी मुख्य गोष्ट सांगायची सोडून कुठे भरकटत चाललो आहे. पण मी मुख्य गोष्ट विसरलो नाही बरं का. गोट्या सुमाचं भांडण कशासाठी झालं ते तुम्हाला पाहिजे आणि तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पण ओघाला आलं म्हणून मुलांच्या भांडणावर मी हे प्रवचन केलं. पौष महिन्यातल्या मंगळवारी नदी पलीकडील भुवनेश्वरीला जायची आमच्या गावी चाल आहे. गावातली बहुतेक माणसे, निदान बायका आणि मुले, भुवनेश्वरीला जाऊन पीठ, मीठ आणि पैसा ठेवून आल्याशिवाय राहत नाहीत. यावेळी वनभोजनाची हौसही मंडळी पुरवून घेतात. शिदोरी नसली तर चुरमुरे, फुटाणे आणि नारळ तरी नेतात आणि भुवनेश्वरीचं दर्शन घेतल्यावर नदी तीरावर बसून हसत खेळत फराळाचा कार्यक्रम उरकतात. विशेषतः 3ऱ्या मंगळवारी ही भुवनेश्वरी यात्रा जोरात असते. या वार्षिक कार्यक्रमाचा बेत सुमाने यावर्षीही केला. तिनं आपल्या वहिनीकडून चपात्या, सांजा, झुणका वगैरे पदार्थ करून घेतले आणि शाळा सुटताच खेळत न बसता ताबडतोब घरी येण्याबद्दल गोटूदादाला सूचना केली. पण गोट्याने तिची ती सूचना फेटाळली. तो आता विद्यार्थी स्वयंसेवक मंडळाचा चालक बनला होता आणि रोज संध्याकाळी स्वयंसेवकांची कवाईत
आणि खेळ घेण्याचं काम त्याच्याकडे होतं. आपला रोजचा नियम भुवनेश्वरीच्या निमित्ताने मोडायचं गोट्याने नाकारलं. ज्या दिवशी मंडळाला सुट्टी असेल त्या दिवशी वाटेल तर जाऊ. देवाला जायचं ते अमुकच एका दिवशी गेलं पाहिजे असं नाही, केव्हाही गेलं तरी सारखंच असं त्याचं म्हणणं. पण सुमा आजचा बेत निश्चित करून राहिली होती. गोट्या आपल्याबरोबर येणारच याबद्दल तिला शंकाही आली नाही. पण आयत्या वेळी गोट्याने असा नकार दिल्यामुळे तिला कसंसच वाटू लागलं. तिने त्याची आर्जव केली. पण गोट्या म्हणाला, भुवनेश्वरी आणि वनभोजन या गोष्टी मजा म्हणून करायचे आहेत. कर्तव्य म्हणून सवड मिळाली तर मजा करा, पण मजा करण्यासाठी कर्तव्य चुकवता कामा नये. मंडळातला कार्यक्रम सोडून मी मजा करायला कधीही येणार नाही. सुमानं त्याला फिरफिरून विनवलं, गळ्याची शपथ घातली, डोळ्यातून पाणीसुद्धा काढलं. पण गोट्याचा निश्चय काही ढळला नाही. शेवटी सुमा रागावून म्हणाली, तू तसलाच आहेस नाही तरी. आपलं ते खरं करतोस सदानकदा. बघ आता तुझ्या बरोबर बोलते तरी का कधी. तुला आमची किंमतच नाही तर आम्ही तरी का करावी तुझी एवढी पदनास. आणि खरोखरच सुमानं गोट्याबरोबर अबोला धरला. दुसऱ्या दिवशी सकाळी, कशी काय झाली सुमा तुझी भुवनेश्वरी असं त्यानं विचारलं. पण कशी वाटेल तशी झाली असेल, तुला काय त्या करायचं आहे असं तुसडं उत्तर देऊन सुमा तेथून चालती झाली. तिच्या त्या फणकाऱ्याचा गोट्यालाही राग आला. आपल्याकडून काही चुकलं नसताना सुमानं आपल्यावर रागवावं आणि आपल्या सरळ प्रश्नास वाकडं उत्तर द्यावं याचा त्याला राग का नाही येणार. तो मनात म्हणाला, हिला नाही बोलायचं तर मी तरी कशासाठी जाऊ लोचटपणा करायला. माझं तरी काय अडणार आहे हिच्याबरोबर बोलल्याशिवाय. 1-2 दिवसात सुमा आणि गोट्याचा हा अबोला आमच्या लक्षात आला. आमच्या घरी केलेली गोट्याला फार आवडणारी वाटाण्याची उसळ त्याला नेऊन द्यायला सांगताच सुमा तिला म्हणाली, मी नाही द्यायची त्याला काही नेऊन. दे नेऊन तूच, तुला हवं असलं तर. गोट्याच्या घरी हाच प्रकार. नैवेद्यासाठी आजींनी केलेल्या तिळगुळाच्या वड्या सुमाला नेऊन देण्याची आजींची सूचनाही गोट्याने अशीच धुडकावून लावली होती. तो म्हणाला, इतकी घाई काय आहे, दुपारी वहिनी इथे येतील, नाहीतर तू त्यांच्याकडे जाशील तेव्हा दे हवं असेल तर. पोरटी सुखासुखी रागवतात, रुसतात, कशासाठी हेच कळत नाही मला, ती एकदा म्हणाली. त्यावर मी उत्तर दिलं, सुखासुखी रुसतायत तोपर्यंत त्यात वाईट काही नाही. हाणामारू करून वाकडं धरण्यापेक्षा नुसतं रुसणं फुगणं बरं. मला तरी मौज वाटते अशा रुसण्यात. कसलं आलंय मेलं रुसणं. एकमेकांसाठी मनातून कासावीस होत आहेत, वरून मात्र अढी. काल रात्री झोपेतसुद्धा, ये रे गोटू दादा, असं रे काय अगदी, असं बडबडत होती सुमी. आणि आजी म्हणत होत्या की आणलेली बोरं आधी सुमीला नेऊन दे असा लकडा लावला त्यांना त्याच्या मागे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं म्हणतात ना, तशातली गत. मग आता काय करावं असं तुमचं म्हणणं आहे. आपण समेट करूया या दोघांचा. पुरे झाला बोला. छट, मी या आगीत आणखी थोडं तेल ओतणार आहे. बघूया जराशी गंमत. त्यांनी सलोखा करावा आणि तो करतीलच आज ना उद्या, मी म्हणालो. मी एकीकडे सुमाचा रुसवा रास्ता आहे म्हणून तिची बाजू घेतली, तर दुसरीकडे सुमीसारख्या पोरीच्या नादानं गोट्यानं आपलं कर्तव्य सोडलं नाही याबद्दल त्याला शाबासकी पण दिली. सुमी रुसली तर खुशाल रुसू दे, तू मुळीच तिची आर्जवं करायला जाऊ नकोस अशी त्याला चिथावणी दिली. भांडू नका अशा दटावणीपेक्षा भांडा अशा चिथावणीनेच भांडण मिटतं असं मला अनुभव यायला लागला. भांडण चालू ठेवण्यास माझी हरकत नाही असा आधार वाटत असूनही सुमा गोट्यांचं भांडण ओसरू लागल्याची चिन्ह मला दिसू लागली. एके दिवशी संध्याकाळी मला गोट्याचा आणि त्याच्या आजीचा पुढील संवाद ऐकू आला. किती उशीर करतोस रे घरी यायला, किती रात्र झाली बघ बरं. आजच झाला जरा उशीर, खासबागेत गेलो होतो. कशाला, काही फुलपत्रिका गोळा करायची होती तुला. मोरपिसं आणायला गेलो होतो मी, खूप मोर असतात खासबागेत. अरे पण हवेत कशाला ती इतकी मोरपिसं. अंधारात रानात भटकून काहीतरी करून ठेवशील, पुन्हा नाही हो जायचं. बरं का आजी, ती शेजारची चंपी
कुठं टिकली एवढं एक पीस घेऊन आली आणि सुमाला आईत दाखवायला लागली त्याची. सुमानं बघायला मागितलं तर हातातसुद्धा देईना ते. त्या चंपीचा मला असा राग आला म्हणतेस, आणि ठरवलं मी की सुमाला खूप खूप मोरपिसं द्यायची आणून. आजी, उद्या दे हं ही पिसं सुमाला. या गोट्याच्या शब्दात शेजारच्या चंपीवरील रागापेक्षा सुमावरील त्याचा लोभच मला अधिक दिसला. मला मौज वाटली त्याची. आता सुमाचं तिकडे काय चालू होतं ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रमैत्रिणींनो. तोपर्यंत बाय बाय.